रेडी गाईज. काय बोलतच नाही ब्लॉग मध्ये आल्यावर. काय ब्लॉग मध्ये बोलला तुम्ही आम्हाला? पोरगी बिरगी असेल तर बघा. नको नको माझ्या नको माझ्या नको बाय. चल जा जाय जाय. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माहिती मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय, खूप महिन्यांनी, म्हणजे खूप टाइम काय इश्यू झाला होता म्हणून. मला खूप रिक्वेस्ट आले की ब्लॉग का बंद केलास, ब्लॉग का बंद केलास. तर केला, आज परत चालू केला ब्लॉग बनवायचा. तर चला तुम्हाला भेटतो. रेडी गाईज, आता तुम्हाला दाखवतो. मावशी सकाळपासून आले खास माझ्यासाठी चपाती आणि हे बनवायला, भाजी वगैरे. चपाती मी बनवले, मम्मी मी दादू आले शाळेमध्ये. काय रे हा, याची आत्ताच आंघोळ झाले, हा फक्त असं झालंय. ब्लॉग बनतोय ना म्हणून. नाही तो तुझ्यासाठी एक चपाती करणारच आहे. ही भाजी भेंडीची भाजी बनवली आहे, भाकरी आहे. बोला मम्मी. हॅपी जर्नी. मम्मी हसतच राहील, राहू द्या, नंतर येऊ. आणि भाकरी बनवल्यात आणि सोबत लाडू पण दिल्यात. बरोबर बनव रे. बरोबर खुद जा तू, नाही कच्ची ठेवशील. हो कच्ची नको, आईला पण आवडत नाही का. बापरे, एवढा तेल. गाईज बघू शकता, लग्नाला रेडी झालेला आहे आता. चपात्या सर्व इथं बनवता यायला. बघा पोरगी असेल, पोरगी बिरगी असेल तर बघा. पोरीचं लाईव्ह बोलतो, जेवण घेऊन सगळं बनवतो. कपडा उलटा घातले का रे? झाली का? नको. चालू आहे मम्मी. काय सोडायला येत नाही तुम्ही? येतो ना, चल ना, मावशी पण येते ना. चला शिव का? चला मावशी, तुम्ही परत थांबा. तुमच्या नको नको माझ्या नको माझ्या नको गाईज, का ग? असं वाटतं कुठली मोठी एक्झाम साठी चाललोय बाहेर. पूर्ण सर्व हातात मम्मी शूज हातात मानून दिलं मला. बाय बाय. हॅपी जर्नी. टेक केअर. सो गाईज, आता मी मामाकडे पोहोचलोय. आई बाबाला पण घ्यायला. आई झाले रेडी तुम्ही? आई रेडी झालात का? सर्वजण आले. ओंकार, मावशी, मामा. बाबा बाहेर आहे. आता आम्ही निघू. बॅग बाबा झाली का तयारी? हे बघा आले बाबा. हे पाय पडलं बाबा. तू वजन आहे? किती वजन आहे तुझं? चला चला चला. बॅग आता बॅगी भरायला घेतल्यात. आई बाबा रेडी सर्व झालेत. आता निघू आम्ही थोड्या वेळात. चला मी. चला चला. तुम्ही काय बोलतच नाही ब्लॉग मध्ये आल्यावर. काय ब्लॉग मध्ये बोलला तुम्ही आम्हाला?
निघालो आता गाईज आम्ही. बाय. बाय. मामी होती, मयुरी आंटी पण होती. सो गाईज आता आम्ही पोहोचतो कल्याण स्टेशनला. आता जस्ट आलो. मामा आणि दादू सोडायला आले. आई बसले, ओंकार आहे, बाबा आणि मामा तिथे गेलेत. अजून ट्रेनला खूप टाईम आहे. ट्रेन अर्धा तास लेट आहे. आता समजलं की अर्धा तास लेट आहे तिथे. बघू आपण काय. तुला कसं काय समजलं? बघू शकता गाईज, अर्धा तास अजून लेट आहे ट्रेन. गाईज आता अनाउन्समेंट झाली, ट्रेन येते करून. सो गाईज ट्रेन आली, दाखवतो मला ट्रेन. टर्मिनसला जाणारी जनरल लोकल अकोल्यात वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर येत आहे. ही लोकल डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला. आता सांगता येऊ याला यायचंय काय नाही. याची 60 पहिले विचार सांगते. एक्झाम आहे, एक्झाम पण आहे ना. काहीच हा पण येणार होता पण यांनी कॅन्सल केला. आता बघ आम्ही कशी मजा करता करू. बाय बाय बाय. बरं आहे ना, जाता घरी. रिटायरमेंट झालं. हो का, जा चल जा जाय जाय. गाईज आता मी कर्जतला पोचले. मगाशी शूट करता आलं नाही कारण सिटिंग आल्याने थोडी प्रॉब्लेम झाली होती म्हणून. तर कर्जतपर्यंत आलं. सिटिंग आलं सर्व व्यवस्थित करायचं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र दयाचा गेला गोरक्ष ओळला. गंगी प्रती गोरक्ष ओळला. गोरक्ष ओळला. गंगी प्रती गोरक्ष ओळला. गोरक्ष ओळला. गंगी प्रती गोरक्ष ओळला. गोरक्ष ओळला. पांडुरंगा ममी रैला. पांडुरंगा माफ रखमा देवी वरू. विठ्ठलाची बेटी माफ रखमा देवी वरू. The next day. गाईज आता मी हॉटेलमध्ये पोचलो. पूर्ण 2 दिवस ट्रेनमध्ये आणि मग आता 12 वाजता आम्ही स्टेशनवरती पोचलो. तिकडनं बस घेतली. 1 तास द्यायला लागला ना. आता रूम भेटला आम्हाला 104. तिकडे चालू. आई आधीच जाऊन गेली. बसले रूममध्ये. इथे येते सरळ लास्टला.
भरपूर जमतं. चला तुम्हाला दाखवतो आमचा आता रूम. हा बेड आहे. आणि हा वॉशरूम. तीन वाजता पोहोचलो आम्ही. आता 4-5 वाजतील, समजणार पण नाही. AC पण. तर गाईज आता आम्ही फ्रेश होऊन रेस्ट करतो. तुम्हाला भेटतो उद्या. आजसाठी एवढंच. थँक्यू. बाय. टेक केअर.